संत ज्ञानेश्वरांची मुक्त हे समोर आणणं काय का असं नेमकं वाटतं? छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे सगळे मावळे वीर या सगळ्यांचा विचार करतो तेव्हा हे नक्की जाणवतं की या सगळ्यांच्या पराक्रमाचं अधिष्ठान हे संतांचं वाङ्मय, त्यांची शिकवण आणि त्यांचं साहित्य आहे. आपल्या महाराष्ट्राला शक्तीच्या बरोबरीने भक्तीची सुद्धा परंपरा आहे आणि म्हणून तो भक्ती आणि शक्तीचा मोठा संगम आहे. तुला समजलेले संत चांदेव काय आहेत आणि संत चांदेवांच्या दृष्टिकोनातनं त्या मुक्ताई कशा दिसलेल्या आहेत? म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा जेव्हा आळंदीला गेलो तेव्हा आजीला पहिला प्रश्न विचारला होता मी, ती माऊलींनी चालवलेली भिंत बघायची मला. वा, कारण ते इतकं बिंबलेलं आहे आमच्या पिढीवरती तरी नक्कीच आहे ते. तर ते मला व्हिज्युअलाइज करताना खूप मजेशीर वाटत होतं की हे कसं होणार आहे सगळं. तर शिवराज अष्टक हा जो शक्तीचा संस्कार देणारा आमचं जे अष्टक आहे त्याच्या बरोबरीने भक्तीचाही संस्कार व्हावा या दृष्टीने पहिलं पाऊल म्हणून संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट. वा वा, शक्ती आणि भक्ती. येस. संत मुक्ताईंना बघताना अवधूत गांधींना नेमकं काय जाणवलं? ही जी तत्व आहेत वेगळी वेगळी, माऊली पृथ्वी तत्व आहेत, त्यांनी समाधी घेतली. त्यानंतर सोपान काका जलतत्व आहेत, जलसमाधी घेतली. मुक्ताई विद्युल्लता आकाश तत्व, त्या आकाश तत्वात निघून गेल्या. निवृत्तीनाथ त्यांच्या नावाप्रमाणेच ते ब्रह्म, त्यामुळे ते अशा सगळ्या गोष्टी आहेत ना. आणि याच्यात या आजकाल आजच्या काळात का शिकवायच्या बाबा, हे जुनं झालं खूप, काय तेच 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 परत. या सगळ्यांनी काय केलं माहिती आहे का, तुम्हाला माणूस म्हणून कसं जगायचं हे शिकवलं. हो हो, क्या बात. आज त्याची गरज जास्त आहे. कशा पद्धतीने तू रिसर्च केला आणि काय तुला गोष्टी जाणवल्या खास करून मुक्ताईच्या बाबतीत? अनेक प्रबंध आहेत मुक्ताईंवरती. त्यातला एक महत्त्वाचा प्रबंध मला नाव घ्यायला अगदीच आवडेल की ते पुस्तक आमच्या हातामध्ये पडलं डॉक्टर केतकी मोडक यांचं, कडाडूनी वीज निमाली ठाईचे ठाई. त्याचा फार जास्त उपयोग या सगळ्यांचे जे अनुबंध आहेत, एकमेकांशी परस्पर संबंध आहेत, सगळ्या संतांचे मुक्ताईशी, मुक्ताईचे संतांचे, हे समजून घ्यायला त्याचा फार उपयोग झाला. तर मुक्ताई नावाप्रमाणेच मुक्त असलेली एक गोष्ट आहे. ती गोष्ट मी याच्यासाठी म्हणतो की त्याला व्यक्ती म्हणून जर आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये पुन्हा स्त्री पुरुष भेद निर्माण होतो. विचारांचं स्वातंत्र्य म्हणून मुक्ताईकडे पाहायला पाहिजे. जितक्या तरुण वयात तुम्ही या संतांचे विचार आत्मसात कराल तितकं आयुष्याचं ध्येय स्पष्ट होईल आणि चालायला मार्ग मोकळा. वदविले वेद महिषामुखी वदविले, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. मंडळी, आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि अर्थात संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या निमित्ताने आज आपण एक ओघवता संवाद या ठिकाणी साधून आणलेला आहे. बघा, माझ्याबरोबर आहे अजय पुरकर, माझ्याबरोबर आहे दिग्पाल लांजेकर आणि माझ्याबरोबर आहे अवधूत गांधी. बरं, या तिघांची नावं सांगत असताना मंडळी ही कोण आहेत हे मी काय याचा उल्लेख केला नाही, कारण ते वेगळं सांगण्याची गरज नाही. अभिनेता म्हणून अजय सगळ्यांना ठाऊक आहे, दिग्पाल लांजेकर शिवराज अष्टक अर्थात दिग्दर्शक म्हणून सगळ्यांना ठाऊक आहे, अभिनेता म्हणून सगळ्यांना ठाऊक आहे. आणि अवधूत, तू तर घराघरात, सभा समारंभात, मिरवणुकीतल्या गाण्यात सगळीकडे पोहोचलेला आहे. बघा, म्हणजे आपण केलेलं शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलंय केव्हा लक्षात येतं, जेव्हा ते गाणं रसवंतीवरती टॅक्सीमध्ये आपल्याला रिक्षामध्ये ऐकू येतं. याचा अर्थ तुम्ही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला आणि ते काम तुझ्या माध्यमातून या सगळ्या लोकांनी केलेलं आहे. कॅप्टन ऑफ द शिप. बरं, शिवराज अष्टक यामध्ये पुढे काय हा प्रश्न विचारत असताना संत ज्ञानेश्वरांची मुक्त हे समोर आणणं काय का असं नेमकं वाटलं? मुळात आपण जेव्हा आपल्या वीरांचा विचार करतो, छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे सगळे मावळे वीर या सगळ्यांचा विचार करतो तेव्हा हे नक्की जाणवतं की या सगळ्यांच्या पराक्रमाचं अधिष्ठान हे संतांचं वाङ्मय, त्यांची शिकवण आणि त्यांचं साहित्य आहे. आपल्या महाराष्ट्राला शक्तीच्या बरोबरीने भक्तीची सुद्धा परंपरा आहे आणि म्हणून तो भक्ती आणि शक्तीचा मोठा संगम आहे. त्यामुळे हे सगळा अभ्यास करत असताना सातत्याने जाणवत होतं की आपले हे जे वीर आहेत, आपले जे सुपर हिरोज आहेत, ते छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाजीप्रभू असतील, तानाजीराव मालुसरे असतील, हे सगळे वीर हे हिरो ठरतात कारण त्यांच्याकडे या सगळ्या शिकवणीचं सार आहे. म्हणजे जसं जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात की दया तिचे नाव भूतांचे पाळणं आणि निर्दळणं कंटकांचे. म्हणजे जे तुकाराम महाराजांनी शिकवले किंवा या संतांनी शिकवले की दया तिचे नाव की भूतांचे पाळणं, आपण आपल्या प्रजेचं पालन करायचं आहे आणि ते करत असताना जर कुठला कंटक आडवा आला, दुष्ट माणूस आडवा आला, तर त्याचं निर्दळण करायला मागे पुढे पाहायचं नाही. हे केल्यामुळं आपण जर पाहिलं तर हिरो आणि विलन याची कृती तसं म्हटलं तर सारखी असते.
एका अर्थाने हिंसा असते, पण आपल्या हिरोची हिंसा त्याला हिंसा नाही म्हणत आपण, त्याला पराक्रम का म्हणतो, कारण त्याच्या डोळ्यात आपल्या स्वकीयांसाठी कारुण्य असतं. आणि त्यामुळं हा जो भाव आहे भक्तीचा, दयेचा, हा कुठेतरी त्या फाउंडेशनला होता. त्याच्यामुळे मी असा विचार करत अभ्यास करू लागलो आणि मला फार विलक्षण पद्धतीने त्याची भुरळ पडली. एकतर घरी वारी होतीच, माझे आजोबा वारी करायचे. तर त्यामुळे त्या सगळ्याचं लहानपणापासून एक घरामध्ये वाचन, पारायण या सगळ्या गोष्टी घडत असताना सातत्याने जाणवलं की हे संत फक्त अध्यात्म सांगत नाहीत, एका म्हणजे फक्त धर्म, कर्मकांड या पद्धतीचं तर ते काहीच बोलत नाहीत. पण अध्यात्म सांगताना ते जगण्याची दिशा दाखवत आहेत. आणि म्हणून आजच्या काळात कोविडमध्ये खरं तर ह्या गोष्टीचा संकल्प झाला आणि तो सुद्धा माऊलींच्या मंदिरात झाला, आळंदीला. मी आणि अवधूत गेलो होतो. अवधूत तो किस्सा सांगेलच. पण तर त्या वेळी असं जाणवलं की माणसाला शांत करण्यासाठी, दिशा दाखवण्यासाठी, विचार प्रवृत्त करण्यासाठी या तत्वज्ञानाची गरज आहे. आज आपण जे काही आजूबाजूला समाजात बघतोय की चुकीच्या गोष्टी घडत नव्हत्या तर घडत होत्या, पण ज्या अमानुष पद्धतीने आता घडत आहेत त्या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की हे संतच आपल्याला तारू शकतात. त्यामुळे या चित्रपटाची मला आत्यंतिक गरज वाटली आणि म्हणून शिवराज अष्टक चालू असताना संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा आध्यात्मिक इतिहास सांगणारा पट आम्ही आणायचा प्रयत्न करतो. रिसर्च त्याचा दिग्पालने सुरू केलेला होता. गेल्या वेळी भाई पहिली तर मला एक गोष्ट आवर्जून सांगायची, म्हणजे कसं आहे ना, मी पोहोचणं शेवटच्या माणसापर्यंत याचे मी आणखीन एक उदाहरण सांगतो. मी नाशिकला जेल रोड मध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने ज्यावेळेस मी फेरफटका मारत होतो तेव्हा कमानी लावल्या होत्या ठिकठिकाणी आणि प्रत्येक शहरात त्या राज्यभर लागल्या होत्या. पण भाईचा फोटो बाजीप्रभू देशपांडेच्या याच्यात मी बघितला त्याच्यावर. म्हणजे हे ॲप्रिसिएशन आहे ना की मला बाजीप्रभू आठवताना यार अजय पुरकर समोर त्याचा फोटो वापरलेला आहे म्हणून. पण आता ज्यावेळेस मी संत चांगदेव बघतोय तर त्या सगळ्याच्यावरती फडकं मारून पुढे संत चांगदेव दिसतंय. बरं, तुला समजलेले संत चांगदेव काय आहेत आणि संत चांगदेवांच्या दृष्टिकोनातनं त्या मुक्ताई कशा दिसलेल्या आहेत? कारण ज्याला महायुगी म्हणलं गेलं, ज्याला अखंड दीर्घायुष्य मिळालं, तो थेट वाघावरती बसून मुक्ताईच्या भेटीला येतो तिला गुरु मानतो. काय नेमकं? लहानपणापासून आळंदीशी संबंध असा की आजोळ माझी आजी आळंदीची, त्यामुळे आळंदीला जाणं खूप वेळा व्हायचं. लहानपणी खूप वेळा मंदिरात माऊलींच्या समाधीपाशी बसणं झालेलं आहे. तीच पुण्याई आहे की आम्ही कुठेतरी भेटलो या प्रवासात आणि यांनी मला आधीच सांगितलं होतं की चांगदेव महाराजांची भूमिका तू करायचीस, कारण की मला ती एक भव्य पर्सनॅलिटी जी आपल्या डोळ्यासमोर येते असं काही म्हटल्यावरती ती तुझ्यात दिसते. आणि डिझायनिंग, लुक डिझायनिंग आता कळेलच लोकांना किंवा ट्रेलरमध्ये तर ते बघितलंच आहे लोकांनी. तर ते जे डिझायनिंगचं जे सगळं आहे त्याचं क्रेडिट मी दिग्पालला आणि मेकअप टीमला देईन. हा झाला दिसणार कसं त्याचं. पण मला खरं सांगू का, सगळ्यात उत्सुकता, कारण लहानपणापासून हा सगळा इतिहास मी ऐकलेला होता, कारण की आजीकडनं. पहिल्यांदा गेल्यानंतर म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा जेव्हा आळंदीला गेलो तेव्हा आजीला पहिला प्रश्न विचारला होता मी, ती माऊलींनी चालवलेली भिंत बघायची, कारण ते इतकं बिंबलेलं आहे. आमच्या पिढीवरती तरी नक्कीच आहे ते, की त्या सगळ्या गोष्टी की भिंत चालवली, मग चांगदेव महाराज वाघावरनं यायचे, हातात नाग. तर ते मला व्हिज्युअलाइज करताना खूप मजेशीर वाटत होतं की हे कसं होणार आहे सगळं. आणि सगळ्यात महत्वाचं मला असं होतं, जसा आधीचा प्रश्न तू विचारलास दिग्पालला, की शिवराज अष्टक आणि हे पॅरलली काय. तर शिवराज अष्टक हा जो शक्तीचा संस्कार देणारा आमचं जे अष्टक आहे त्याच्या बरोबरीने भक्तीचाही संस्कार व्हावा या दृष्टीने पहिलं पाऊल म्हणून संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट. शक्ती आणि भक्ती. येस. कारण काय की आता जे तू म्हणलास की शेवटच्या माणसापर्यंत ते पोचणं जे आहे ते घडत आहे. आणि आता काय आहे, जनता जनार्दन, रसिक मायबाप, प्रेक्षकांचं प्रेम आणि आशीर्वाद अष्टकाला लाभलेला आहे. 5 चित्रपट झालेत, पुढचे 3 होणार आहेत हे आम्हाला माहिती आहे. वाढ बघतोय. आणि पण त्याच बरोबरीने आता जसं दिग्पाल म्हणाला तसं समाजाला खरंच आता त्या करुणेची आणि त्या भक्तिरसाची पण फार गरज आहे. ज्या पद्धतीने आपण समाज माध्यम असेल किंवा कुठलंही व्यक्त व्हायचं जे माध्यम आहे ना, त्याच्यावरती ती गरज खूप वाटायला लागलेली आहे असं आमच्या चर्चेतनं. म्हणून कारण अवघड असतं असा चित्रपट बनवणं, कारण की आपण पूर्णपणे त्या चित्रपटातनं विचारच देतोय आणि कसं जगायचं, शांती कशी मिळवायची ह्याचा संदेश आपण या चित्रपटातनं देतोय. आणि तिसरी गोष्ट जे आता
म्हणजे मी चांगदेव महाराजांच्या भूमिकेकडे येताना सांगेन की अहंकार हा सगळ्यात, आता तूच म्हणलास 1400 वर्षाचे महायोगी, पण तो अहंकार कसला, म्हणजे मी स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला ते जाणवलं की ते सीन्स इतके सुंदर लिहिलेले आहेत की अहंकार झाला कसला, तर सगळ्या सजीवांवरती माझी सत्ता चालते, बरोबर आहे. म्हणून वाघावरनं येणार नाग हातात, तो अहंकार कुठे नष्ट झाला आणि ते कधी शिष्यत्व पत्करलं त्यांनी, की जेव्हा साक्षात त्यांना भेटायला आले आणि समोर निर्जीव भिंत चालत येते म्हणल्यावरती काही राहिलंच नाही ना, आणि मग ते शिष्यत्व आहे. आणि मी थोडंसं सांगीन तुझ्या माध्यमातून, पूर्ण स्पॉइलर देत नाही प्रेक्षकांना, परंतु मुक्ताईंचा आणि चांगदेव महाराजांचा एक फार सुंदर सीन दिग्पालनी लिहिलेला आहे त्या चित्रपटामध्ये, की शिष्यत्व घेतल्यानंतर एक असा प्रसंग जिथे नदीवरती आंघोळ करतायत मुक्ताई आणि चांगदेव चुकून ते बघतात आणि त्यांना शरम वाटते त्याची आणि ते मागे फिरतात आणि तिथे मुक्ताई त्यांना त्यानंतरचा जो उपदेश करतात ना, तो फार काळाच्या पुढे जाणारा उपदेश आहे. हे मी आता सांगतोच. काय आहे, ह्या चित्रपटामध्ये आपण चित्रपट का बघावा हे सांगणं सुद्धा आमचं कर्तव्य आहे, की आम्ही प्रेमाने श्रद्धेने हा चित्रपट बनवलाय, पण या सगळ्या गोष्टी आहेत ना, मगाशी तू जे म्हणलास ना, की हे प्रत्येक काळात रिलेट होणार आहे सगळं. त्यांची जी शिकवण आहे, त्यांचे जे विचार आहेत संतांचे, हे प्रत्येक काळात तसेच आहेत. आणि मुक्ताईंबद्दल बोलायचं झालं तर मुक्ताईंचे विचार खूप, आजच्या शब्दात बोलायचं झालं तर खूप बोल्ड, खरं सांगायचं तर काळाच्या पुढचे आहेत, पण ते तुम्हाला नक्की चित्रपट बघताना कळेल. त्यामुळे खूप माझं पुण्य आहे म्हणून मला चांगदेव महाराजांची भूमिका करायचं भाग्य लाभलेलं आहे. स्त्री चळवळीचा मूळ चेहरा म्हणून मुक्ताईंना बघितलं जातं. आज आपण बघतो वेगवेगळे चेहरे आपल्या होती, पण संत मुक्ताईंना बघताना अवधूत गांधींना नेमकं काय जाणवलं? कशा आहेत या संत मुक्ताई? या अर्थात चारही भावंड अवतार मानलेले आहेत. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला, मुक्ताई ब्रह्मचितकला. आदिमायेचा अवतार आहे आणि तिचं आदिमायेचं जे एक तेज आहे ते अनेकांना प्रत्ययास आलेलं आहे ह्या बरोबर, त्यांच्या मुक्त आदिशक्ती. हो, वयाने लहान आहेत सगळ्यांमध्ये, वयाने लहान आहेत, पण अधिकार एवढा मोठा की चांगदेवांचं तर अहंकार त्यांनी शिष्यत्व झाल्यानंतर त्या प्रसंगात अनेक ह्याच्यातनं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे चांगदेवांना. नामदेव महाराजांचा अहंकार जो होता भक्तीचा, भक्तिगर्भ परिहार, आणि हे प्रकरण स्वतः नामदेव महाराजांनी लिहिलं आहे की कसा मला मुक्ताईंनी माझा अहंकार नष्ट केला आणि मला की बाबा गुरुविण संतपण आहे कोठे. मग ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव करून दिली. प्रसंगी त्यांनी हीच मुक्ताई प्रसंगी निवृत्तीनाथांना उपदेश करते, हीच मुक्ताई प्रसंगी माऊलींना उपदेश करते, हीच मुक्ताई सोपन काकांनाही कधी कधी उपदेश करताना दिसते. आणि मुक्ताईंचं मुळातच चरित्र जे आहे ते गूढ आहे आणि अवघड आहे तसं समजणं सर्वसामान्यांना. मग त्यातल्या त्यात सोपं करून सांगून की या निमित्ताने कोणीतरी अभ्यास करेल त्यांचा. आदिमाया आदिशक्ती म्हणजे काय हो, आपण जे आज म्हणतो की आपण गप्पा मारतो पुरोगामित्वाच्या की स्त्री आणि पुरुषाच्या बरोबरीने वगैरे 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 सगळं, 750 वर्षापूर्वी समान अधिकार त्यांना दिलेला आहे. समान अधिकार जनाबाईंना दिलेला आहे, संत जनाबाईंना. समान अधिकार संत सोयराबाईंना दिलेला आहे, चोखोबांच्या पत्नी. समान अधिकार संत कान्होपात्रांना दिलेला आहे. जरी इतर त्यांना त्रास देणारा समाज तेव्हाही होता, पण संत परंपरेमध्ये काय आहे की गुरु शिष्य जरी असले तरी तू माझा आयुष्यभर शिष्य असं नाहीये, तू पण संतच. संतांबाबतीत काय म्हणलंय, आपणा सारिखे करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. तसं ह्या मुक्ताईने जेव्हा कसं होतं, ज्यांचा साक्षात गोरक्षनाथांशी संवाद होता, परात्पर गुरु त्यांचे म्हणजे की ही जी संत सगळी नाथ परंपरा आहे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, साक्षात भगवान शिव, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष बोलला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. हा संप्रदायाचा गुरु परंपरेचा अभंग आहे. बरोबर. तर गोरक्षनाथांशी या मुक्ताईंचा संवाद आहे. आणि दिग्पाल सर पण सांगतील त्याचे जे माऊलींनी सनद दिलेली मुक्ताईंना काय काय प्रकारचे संवाद आहेत, हे चरित्र वाचल्यानंतर आपण दिग्मूढ होतो. एवढ्या कमी वयामध्ये, ज्या वयामध्ये हे सगळे त्यांचे संवाद आणि ज्या सगळ्या घटना घडलेल्या आहेत, त्या वयामध्ये आजकालची मुलं आपण काय करतोय किंवा त्यांना काय कळते आणि 750 वर्षापूर्वी त्यांना काय कळत होतं. आणि ह्या मुक्ताई नावातच मुक्तपणा आहे.
ज्या म्हणजे ही जी तत्व आहेत वेगळी वेगळी, माऊली पृथ्वी तत्व आहेत, त्यांनी समाधी घेतली. त्यानंतर सोपान काका जलतत्व आहेत, जलसमाधी घेतली. मुक्ताई विद्युल्लता आकाश तत्व, त्या आकाश तत्वात निघून गेल्या. निवृत्तीनाथ त्यांच्या नावाप्रमाणेच ते ब्रह्म. त्यामुळे ते अशा सगळ्या गोष्टी आहेत ना. आणि याच्यात ह्या आजच्या काळात का शिकवायच्या बाबा, हे जुनं झालं खूप, काय तेच 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 परत. ह्या सगळ्यांनी काय केलं माहितीये का, तुम्हाला माणूस म्हणून कसं जगायचं हे शिकवलं. हो हो, क्या बात. आज त्याची गरज जास्त आहे. त्या काळामध्ये ही सगळे जातीपातीत वेगवेगळी जी विभागणी होती ती सगळी संपून सकळासी येथे आहे अधिकार. आणि चोखोबांसारखे संत म्हणतात की खटनट यावे, शुद्ध होऊनिया जावे, दवंडी पिटी भावे चोखा मेळा, डंकी की चोट पे बोलता मैं, या तुम्ही शुद्ध होऊन जा, आम्ही तुम्हाला आधी, आणि सगळ्यांना अधिकार आहे. बरं इथं काय आहे? इथं पंढरीच्या लोकांना आहे अभिमान, पाया पडती जण एकमेका. इथं कोणी मोठा नाही, कोणी छोटा नाही. हे सगळे भेद आहेत, हे भेदाभेद भ्रम अमंगळ, हे सगळं सांगत आत्तापर्यंत इतके वर्ष का टिकले तत्वज्ञान? का लोक आळंदी पंढरीच्या वारीला एवढी गर्दी करतात कुठल्याही आमंत्रणाशिवाय? त्याचं कारण ते आहे. हे मूळ कुठंतरी ते आहे. आणि जी शहरांमध्ये जास्त करून जी आपण मराठी तथाकथित आपण जे स्वतःला मराठी म्हणवतो, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, आपण आनंद मानतो त्याचा. पण आज आपली मुलं इंग्लिश मिडियम किंवा कॉन्व्हेंटमध्ये आहेत. त्यांच्यावरती सिलेबसमधनं तर बऱ्यापैकी सगळं गायब झालेलं आहे. काय असेल थोडंफार मला माहीत नाही. घरात आजी आजोबा अभावाने असले तर आहेत, नाही तर आई बाबा दोघंही नोकरीला, पर्याय नाही काही, दोघांनाही कमवल्याशिवाय पर्याय नाही आहे. आजूबाजूला सगळं कॉस्मोपॉलिटन आहे. मराठी म्हणायचे संस्कार काय देणार तुम्ही? बऱ्याच ठिकाणी प्रयत्न करतायत लोक, त्यातलाच हा आमचा एक प्रयत्न आहे की आपला महाराष्ट्र, ज्यांच्यामुळं महाराष्ट्र आहे, ती आपली संत परंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराज आहे, हे पोचवायचं. हे आमचं मिशन आहे सगळ्यांचं. आणि मगाशी दिग्पालने सांगितलं ते थोडं सांगतो की संकल्प कसा आणि कुठे. लॉकडाऊनच्या सेकंड वेव्हमध्ये बरं ह्या माणसाचं असं आहे की एक असं ठराविक वेळेला त्याला आतून हे होतं की नाही आता माऊलींकडे जायचंय मला, आता मला समाधीपाशी जायचंय. आणि असं लहानपणापासून आम्ही खूप जुने मित्र आहोत, म्हणजे या सगळ्याच्या खूप आधीपासून मित्र आहोत. तर बऱ्याचदा मला माहिती होतं त्याचा एकूण अधिकार आणि त्याचं परंपरा जी काय आहे ती. तर त्यामुळे मी असा बराचदा त्याचा गैरफायदा घेतला आहे की मला आता खूप अस्वस्थ वाटतंय, मला माऊलींना भेटायचंय. आणि मग तो बिचारा आपला घेऊन जातो तिथे देवळात बसवतो आणि छान काहीतरी मिळतं आम्हाला. अर्थात माऊली काय कामधेनू काय आहे त्यांच्याकडं, काय तुम्ही मागायचं अवकाश की ते द्यायला बसलेत. फक्त मागण्याचा तुमचा हे शुद्ध पाहिजे भाव. तर आम्ही लॉकडाऊनमध्ये सेकंड वेव्हला असंच मला फोन आला की आपण जाऊयात जरा, मला जायचंय. मग माझा भाऊ मंदिरामध्ये असतो, पुजारी म्हणून तो काम करतो, त्यावेळेस तो होता ड्युटीला. शेजारती नंतर मी व्यवस्थापक आमचे ज्ञानूवीर आहेत, त्यांना सांगितलं की म्हणलं आम्हाला असं बसायचं. म्हटलं ठीक आहे. आणि सुवर्ण पिंपळाच्या शेजारती नंतर फक्त विणेकरी होते, पहारेकरी विणा मंडपामध्ये, 1-2 शिपाई आणि पुजारी मंडळी काय असे सगळं. मग आम्ही बसलो शांतपणे. बसल्यानंतर मला म्हटलं की मला मुक्ताई जे एकलनाट्य त्यांनी लिहिलेलं खूप पूर्वी, ते मला वाचायची इच्छा. म्हणलं वाचूयात. आणि ते सगळं वाचल्यानंतर माझा भाऊ पण होता, आम्ही रडत होतो आम्ही. आणि मग म्हटलं की मला ह्या विषयावरती भव्य चित्रपट करायचा आहे. बरं माऊलींवरती आलाय, पण मुक्ताईंना मध्यवर्ती ठेवून त्यांच्या भोवतीने सगळं असं चित्रपट नाही झालेला. मग म्हणलं की आपण कल्पवृक्षाच्या छायेत आहोत साक्षात. म्हणलं तिथं त्यांना आपण अर्ज त्यांच्याकडे देऊयात, ते करतील. बाकी गंमत अशी झाली, त्याच्यानंतर मालिका झाली, ज्ञानेश्वर माऊली मालिका झाली पूर्ण 600 भागांची जवळजवळ. आणि तरी पण ते चित्रपटाचं एक होतं की नाही मला अजून काही गोष्टी त्याच्यात करता आल्या नाही, की त्या मला मोठ्या पडद्यावरती एक त्याचं वेगळं हे होतं ना. आणि योगायोगाने तशा गोष्टी घडत गेल्या. आणि साक्षात ए फिल्म्स म्हणजे अनिल थडानी सर त्याला प्रोड्युसर म्हणून लाभले. त्यांचा पहिला चित्रपट आहे त्यांच्या लिगसीमध्ये पूर्ण, जो त्यांनी निर्मित केलाय. त्यांनी कथा ऐकल्यानंतर म्हणले की मीच करणार. आणि हा घडत असताना सुद्धा इतक्या अनुभूती दिल्यात माऊलींनी की प्रत्येक काही असं जाणवत होतं की नाही हे आपल्यातनं घडतंय बरं, हे करून घेत आहेत, हे याचं महत्व आहे. आणि हा भाव त्याच्यात ओतप्रोत भरलेला आहे आणि तोच पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. वा, क्या बात आहे. पण असे विषय पुढे आणत असताना रिसर्च फार महत्वाचा असतो. हल्ली आपल्या अवतीभोवतीचे प्रेक्षक, ज्यामध्ये खरं तर 2 गट आहे, जे वा क्या बात आहे असे म्हणणारे असतात आणि जे असं म्हणतात हे काय उगाच, म्हणजे काय अशा पद्धतीने दाखवता, हे काय बरोबर नाही असतंच ना. त्यांनी स्वतःच्या मनात काही ठोकताळे बांधून ठेवलेल्या काही गोष्टींना घेऊन, मग ते तुम्हाला ट्रोल करायला सुरुवात करतात. पण मग रिसर्च हा महत्वाचा होता. कशा पद्धतीने तू रिसर्च केला आणि काय तुला गोष्टी जाणवल्या, खास करून मुक्ताईची बाबत तुझ्या नजरेतनं मुक्ताई? मुळात रिसर्च करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे संत शिरोमणी नामदेव महाराजांनी
त्यांच्या समकालीन सगळ्या संतांविषयी खूप डिटेलमध्ये लिहून ठेवले. बरोबर. तर त्यांच्या गाथेचा आम्ही सगळ्यात जास्त अभ्यास केला, किंवा सगळ्यात जास्त ज्याला आपण म्हणू ना बेस असतो एखाद्या गोष्टीचा, तर तो आपण बेस ठेवला. त्याच्यानंतर अनेक प्रबंध आहेत मुक्ताईंवरती. त्यातला एक महत्त्वाचा प्रबंध मला नाव घ्यायला अगदीच आवडेल, की ते पुस्तक आमच्या हातामध्ये पडलं डॉक्टर केतकी मोडक यांचं, कडाडूनी वीज निमाली ठाईचे ठाई. त्याचा फार जास्त उपयोग या सगळ्यांचे जे अनुबंध आहेत, एकमेकांशी परस्पर संबंध आहेत, सगळ्या संतांचे मुक्ताईशी, मुक्ताईचे संतांशी, हे समजून घ्यायला त्याचा फार उपयोग झाला. याचबरोबर ज्ञानेश्वर महाराज संस्थान जे आहे आळंदीचं, त्याचे जे माजी विश्वस्त आहेत डॉक्टर अभयराव टिळक, त्यांचा खूप जास्त ते संत साहित्याचे अभ्यासक आहेत. तर ते आहेत, डॉक्टर सदानंद मोरे आहेत. या सगळ्यांशी वारंवार बोलून मग त्यातनं ही सगळी संहिता ही सिद्ध झाली. मुळात याचं 2016 साली एक एकल नाट्य लिहिलं होतं. 2018ला भारतामध्ये थिएटर ऑलिम्पिक्स झालं. बर. तर त्या थिएटर ऑलिम्पिक्सच्या पहिल्या उद्घाटनाच्या सत्रामध्ये मुक्ताई सादर झालं होतं. आणि तेव्हा मला लक्षात आलं की 88 देशातले जवळजवळ नाटकं तिथे आली आहेत. ते विदेशी माणसं खूप आहेत. त्यांच्यासमोर जेव्हा ते सादर झालं तर भाषा कळत नसून सुद्धा त्यातले अनेक जण गळागळा रडत होते. काहीतरी लागत होतं. आणि मग मला लक्षात आलं की याच्यामध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे, याच्यामध्ये प्रचंड ताकद आहे. कारण ते आहेच मुक्ताईचं मुळात. तर मुक्ताई नावाप्रमाणेच मुक्त असलेली एक गोष्ट आहे. ती गोष्ट मी याच्यासाठी म्हणतो की त्याला व्यक्ती म्हणून जर आपण म्हटलं तर त्याच्यामध्ये पुन्हा स्त्री पुरुष भेद निर्माण होतो. त्याच्या पलीकडची शक्ती म्हणजे मुक्ताई आहे. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की आत्ता मगाशी जो प्रश्न तुम्ही विचारला की स्त्री स्वातंत्र्याचं प्रतीक म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो का, पण मी पुढे जाऊन म्हणतो की फक्त स्त्री स्वातंत्र्य नाही, विचारांचं स्वातंत्र्य म्हणून मुक्ताईकडे पाहायला पाहिजे. म्हणजे पुरुषांनी सुद्धा, आपण सगळ्यांनी सुद्धा मुक्ताईकडून ते मुक्त विचार शिकले पाहिजेत. म्हणजे चांगदेवांची जी गोष्ट अजयदादांनी सांगितली तर त्यात तो थोडासा स्पॉइलर पुढे नेतो, कारण त्याच्यासाठीच आपण खरं तर तो सगळा अट्टहास केला की त्या असं निसर्गावस्थेत पाहिल्यानंतर चांगदेव शरमलेत की आपण आपल्या गुरुला असं कसं पाहिलं. आणि त्याच्यावरती मुक्ताई असं म्हणतात की भिंतीला जसे कोनाडे असतात तसे शरीराला सुद्धा असतात, किंवा रस्त्यावर किंवा शेतात गाई गुरं कपडे लिहून हिंडत नाहीत. त्या गाई गुरांपैकी मी एक आहे असं तुला का नाही वाटलं? तुझ्या मनात 1400 वर्ष जगून सुद्धा विकार कसे काय येतात? तर चांगल्या चर्मचक्षुने न लक्षी, चामड्याच्या डोळ्यात त्यांनी पाहू नको, ज्ञानदृष्टीने परीक्षी. प्रत्येक गोष्टीला ज्ञानाच्या दृष्टीने पाहायचा प्रयत्न कर, म्हणजे तू याच्या पलीकडे जाऊ शकतील. तर हे जे विचार आहेत ना, हे फार मला आत्ताच्या काळामध्ये फार महत्त्वाचे वाटतात. की ती मुक्ताई जी आहे ना, ती संपूर्ण स्वातंत्र्याचं आणि मुक्ततेचं प्रतीक आहे. तत्कालीन कुठल्याही गोष्टीच्या रूढी तिने मानलेल्या नाहीत. तिने सणसणीत उत्तरं दिलेली आहेत. कुठल्या सगळे एका अर्थाने असं परंपरेत म्हणतात, म्हणजे अवधूत मला करेक्ट करेल जर माझं काही चुकत असेल तर, की संपूर्ण परंपरेतल्या संतांना मुक्ताईचा धाक होता असं म्हणतात. तर का होता? कारण तिचं तत्वज्ञान आणि तिचा अध्यात्म आणि तिचा अधिकार इतका पक्का आणि परखड होता की त्यामुळे सगळ्या संतांना तिचा धाक होता की नाही. मग तिने अनेकांना गुरूंकडे पाठवलं आहे, अनेकांची ती गुरु ठरली आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि संत मुक्ताईंचा अनुबंध बहीण भाऊ म्हणून नाही आहे, फक्त गुरु शिष्य म्हणून आहे. आणि ते गुरु शिष्य दोन्ही बाजूने आहेत. म्हणजे कधी कधी मुक्ताई त्यांची गुरु झालेली आहे. आपल्याला परंपरेच्या अभंगांमध्ये ते सापडतं. सनदेचा मगाशी जो उल्लेख केला, त्या सनदेची सुरुवातच अशी आहे. सनद म्हणजे जसं प्रॅक्टिस करण्याची परवानगी, जसं डॉक्टरांना आणि किंवा वकिलांना आपल्याकडे आता मिळते, तर तशी मुक्ताबाईंना सनद दिली आहे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी अध्यात्माची. तर त्याच्यामध्ये पहिल्या चरणातच मुक्ताईंनी विचारलंय की कुंडलिनीचा अभ्यास करताना रेणूचं सगळं काही कळलं का तुला? रेणू हा शब्द वापरला. रेणू ज्याला आपण आज प्रोटॉन म्हणतो, कदाचित हे तेच असेल. त्या सनदेमध्ये रेणूचा उल्लेख, आणि त्याच्यामध्ये ती कुंडलिनीचा अभ्यास करताना तुला रेणूचा अभ्यास झाला का, तुझा सापडला का, रेणू म्हणजे काय ते समजावून सांग. हा पहिला चरण आहे त्याच्यामधला, मुक्ताईच्या सनदेतला. आणि मग त्याच्यानंतर पुढे जात मग ज्ञानदेवांनी संपूर्ण त्या सनदेमध्ये समजावून सांगितले रेणू म्हणजे काय, अमुक काय तमुक काय. पण
त्याच्या शेवटच्या याच्यामध्ये बघा गुरु शिष्याचं नातं कसं गंमतशीर आहे आणि किती अवघड आहे आणि त्यांनी ते कसं पेललेलं आहे आणि त्याला अर्थात ते ज्ञानेश्वर माऊली आणि मुक्ताईच पाहिजेत. तर त्याच्यामध्ये शेवटच्या चरणामध्ये ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की हे ज्ञान जे मी तुला आता दिलं ते गुरुनी सांगितलं म्हणून दिलंय, म्हणजे कोणी निवृत्तीनाथांनी बर ते सांगितले म्हणून दिलंय, पण हे ज्ञान अपात्री द्यायचं नाही कारण हे विध्वंसक आहे. म्हणजे कदाचित ते आपण आज ज्याला ॲटम म्हणून ओळखतो त्याच्याबद्दल बोलत आहेत का असा प्रश्न आम्हाला पडला. त्याचं उत्तर आता जाणकार देऊ शकतील, आम्ही त्याच्या शोधामध्ये आहोत, मी त्याचा दावा नाही करत, पण मला कुठेतरी असं जाणवतं की ह्या पद्धतीने जर आपण याच्याकडे पाहायला लागलो तर आपण या संतांच्या मागे व्यवस्थित चालतोय, त्यांना शोधायचा प्रयत्न करतोय असं म्हणू शकू. आणि म्हणून हे कोणीतरी करावं, ही कोणाला तरी प्रेरणा मिळावी. मग हे सगळे प्रसंग आम्ही त्या सिनेमात घेतलेत की ज्याच्यामध्ये कुठेही आम्ही ही भीती नाही ठेवली की हे कमर्शियल आहे का, आहे की ते लिखित आहे समोर आहे. हा नाही पण ही भीती नाही त्याच्यामध्ये की कमर्शियल आहे का, लोकांना हे ऐकताना कंटाळा येईल का, नाही मग आपण कमर्शियल करू, नाही हे सांगायचं आहे. हे जाणीव करून द्यायची की आपल्या संतांनी इतका विचार केलेला आहे आधी आणि त्याच्यामध्ये ही चिमुरडी विचारते बरं हे जे सनदेचं प्रकरण सांगतोय तेव्हा माझ्या मते मुक्ताई 14 वर्षाच्या आहेत फक्त आणि त्या विचारतात की रेणू कळला का तुला, आणि ते विध्वंसक शक्ती ते विज्ञान म्हणजे जे आता आपण तर ज्याच्याकडे ते कळलं का तुला दादा, ते मला समजून सांग. ते भिन्न फोडा असं त्याच्यातलं चरणाचं, भिन्न फोडा म्हणजे पृथक्करण करा असं त्याच्यातलं चरण, मी ते अगदी सप्रमाण सांगू शकतो. तर हे मला असं वाटतं की हे संतांचं जे तत्वज्ञान आहे ना त्याची आपल्याला फार जास्त गरज आहे. आणि म्हणून चित्रपट का तर तो सर्वदूर पोचतो, पॉप्युलर होतो, लोकांना विचार करायला भाग पाडतो आणि विचार करून हा इतिहास हा काय म्हणतो त्याला पक्का इतिहास आपण ज्याला म्हणू शकत नाही, लिबर्टी घ्यावीच लागते. ती आपण जाणकारांच्या परवानगीने घेतलेली आहे. जसं आळंदीची समाधी मंदिराची कमिटी आहे, त्यांना आम्ही चित्रपट दाखवला, त्यांच्याकडनं संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर अत्यंत मोठ्या प्रमाणात टीमला शाबासकी मिळाली. त्याच्यानंतर अभयराव टिळकांसारखे जाणकार अभ्यासक आहेत संत साहित्याचे, तर या सगळ्यांना दाखवल्यानंतर अनेक संप्रदायातले जवळजवळ 25 ते 30 कीर्तनकारांना आम्ही हा चित्रपट दाखवला. सर्व भागातले महाराष्ट्रातल्या कीर्तनकार त्या सोहळ्यात सहभागी झाले होते. हे करण्याचं कारण असं की चुकीचं काही जाऊ नये. एक दुसरी गोष्ट, हे केल्यामुळं काय होईल की कोणीतरी एक दिग्पाल असेल की ज्याला असं वाटेल की अरे हे काय सनदेचं प्रकरण आहे, हे जाऊन खरंच वाचूया बरं, ह्याच्यावर काहीतरी लिहूया, ह्याच्यावर काहीतरी अभ्यास करूया, ह्याच्यावर एखादं नाटक होऊ शकतं, तर मग हा चित्रपट त्या पद्धतीने यशस्वी होईल असं वाटतं. वा क्या बात आहे. जाता जाता थेट प्रश्न विचारतो, आत्तापर्यंत दिग्पाल बरोबर तू ज्या शिवराज अष्टकमधनं कामं केली बरोबर, त्यात तुझी आवडीची भूमिका कुठली? सुभेदार. का? कारण एक व्यक्ती नरवीर तानाजीराव मालुसरे हे पात्र साकारताना मला सगळ्या शेड्स दाखवता आल्या त्या चित्रपटामध्ये. म्हणजे महाराजांचे मित्र म्हणून कसे होते, त्यांचे योद्धे म्हणून कसे होते, सावित्रीचा नवरा म्हणून ते कसे होते, भाऊ म्हणून कसे होते, शेलार मामांची नातं म्हणून भातसा म्हणून कसे होते, वडील रायबाचं म्हणजे त्या गाण्यामध्ये हळदीच्या त्यांनी सुंदर ते लिहिलेलं, त्यामुळे त्या हळदीच्या गाण्यामध्ये जेव्हा हळद लावतात तानाजीराव रायबाला, तेव्हा रायबांना हळद लावताना जो चेहरा होतो ना तो एका प्रत्येक बॉर्डरवर निघालेल्या योद्ध्याचाच आहे. ते म्हणजे डोक्यात होतं की किती जण असतील ना आपल्या देशात असे की जे बॉर्डरला चाललेत आणि घरात मुलीचं लग्न आहे, मुलाचं लग्न आहे, बहिणीचं लग्न आहे, पण काही नाही, तिला फक्त एक मिठी मारून तो भाऊ, तो नवरा, ते वडील ते जात असतील ना, ते माझ्या डोक्यात होतं. आणि म्हणून वडील म्हणून मला ते दाखवता आलं. शेड्स म्हणून मला कलाकार म्हणून त्यांनी मला इतकं फ्रीडम दिलं होतं ना त्यात की तुला बघ काय 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 सापडतंय ते, आणि मला त्या सीन गणिक सापडत गेलं, त्यामुळे मला तो रोल जास्त करायला आवडला. तू प्रेक्षकांमध्ये जातो त्यावेळी तुला खास करून कुठल्या भूमिकेतनं ओळखलं जातं किंवा आवाज दिला जातो किंवा सांगितलं जातं, हे फार भारी होतं. खरं सांगू का, मी तो एक भाग्यवान नट आहे. अशा भूमिका मिळाव्यात असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं, पण मला त्या मिळाल्यात खरोखर. आणि मी कायम असं म्हणतो की ह्या लोकांना आपण बघितलेलं नाहीये, हे एकाच वेळी ॲडव्हान्टेज आहे आणि डिसॲडव्हान्टेज आहे. बघितलेलं नाही हे ॲडव्हान्टेज कसं, तर जे मी उभं करीन ना ते लोकांना पटतंय का ही जबाबदारी माझी आहे, पण त्या भूमिकेशी त्या पात्राशी मी किती प्रामाणिक आहे
ह्याचा मी 24 तास विचार करतो. म्हणजे त्यांचे डोळे कसे असतील, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव कसे असतील, हातवारे कसे करत असतील, ते बोलत कसे असतील, ते चालत कसे असतील, ते प्रत्येक वाक्य बोलल्यानंतरचा जो पॉज आहे तो कसा वर्कआउट करत असतील. आणि त्याच्यासाठी दिग्पाल सारखा सिद्धहस्त लेखक असतो ना, तेव्हा मग ते अजून मजा येते. आम्ही म्हणजे सीन लिहून झाला तरीही आम्ही बसून त्याच्यावरती अजून हे कसं करूयात, ते कसं करूया. आता उदाहरणच द्यायचं झालं तर चल हा डायलॉग जो पावनखिंडमध्ये त्यांनी लिहिला हा, तो घेतलायस तू. हा, चल. तर मला खूप जणांनी असं विचारलं की हे तुम्ही आयत्या वेळी केलं. म्हणलं नाही, मी तुम्हाला स्क्रिप्ट दाखवतो, अजूनही आहे. आज सुद्धा माझ्या फोनमध्ये ती स्क्रिप्ट आहे पावनखिंडची, ज्याच्यात त्यांनी त्या सीन मध्ये चल असं लिहिलेलं आहे. हो, आता चल लिहिलं, पण त्याच्यावरती मी म्हणलं ना, सीन लिहिलेला असतो पण त्याच्यावरती चर्चा होते की चल. म्हणलं दिग्पाल कसा टाकूयात रे हा चल. त्याने मला इतकं सुंदर सांगितलं. तो म्हणला 300 लोक उभी आहेत, आपलं टार्गेट फिक्स्ड आहे की महाराजांना काहीही झालं नाही पाहिजे आणि यातला एक रेसभर सुद्धा हा शत्रू पुढे नाही आला पाहिजे. तर 300 लोक जेव्हा थांबतात तेव्हा त्यांचं काय होणार आहे त्यांना माहिती असतं का रे. म्हणजे एवढी 40,000ची फौज ती 1,000-1,500नी त्या फळ्या येऊन तुमच्यावरती आदळत आहेत, तर ती सगळी थोपवून धरायची म्हणजे आपण किती वेळ टिकणार आहोत किंवा जास्तीत जास्त वेळ टिकायचंय हे एवढंच फक्त डोक्यात आहे ना. म्हणून तर ते वाक्य त्यांनी लिहिलंय की आज जर राजांना वाचवलं तर या घोडकेंडीच्या दगडावरती तुमची नावं कायमची कोरली जातील. आणि ती गेलीत का, कारण की नाही ना येऊ दिलं पुढे. तर तोच चल जो आहे ना, म्हणला तो म्हणला की बघ ना, हे सगळे विचार ज्या 300 लोकांच्या डोक्यात असतील, त्या व्यक्तीच्या समोर एखादा माणूस जर तुला जीवाची धमकी देत असेल तर तू काय म्हणशील? चल, एवढंच वाटतं. कारण आम्हाला माहिती आहे रे आम्ही कशासाठी इथे उभे आहोत आणि आमचं काय होणार आहे आणि आम्हाला उद्देश काय गाठायचा हेही आमचं ठरलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक सीन मध्ये, आणि मी मुद्दा म्हणून तुला या माध्यमातून सांगू इच्छितो की मी मगाशी जे वाक्य उच्चारलं ना की शक्तीचा संस्कार आहे, हा भक्तीचा संस्कार आहे. आणि अत्यंत चुकीचा समज आपल्याकडे असा आहे की ज्ञानेश्वरी आणि गीतेवरची प्रवचनं ही साधारणपणे आपण 60, 65, 70 झाल्यानंतर आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. हा चित्रपट म्हणून मी म्हणलं की मुद्दामून सांगतो की हे प्रत्येक पालकांनी त्यांच्या मुलांना दाखवा. कारण की इथून पुढची, जे मी तेव्हा सांगत होतो अष्टकाच्या वेळेस, ते आत्ताही सांगतो की इथून पुढच्या 20 वर्षांनंतर ही पिढी जेव्हा तरुण होईल ना, तेव्हा त्यांच्या 20 वर्ष डोक्यात माऊलींचे विचार असतील, मुक्ताईंचे विचार असतील, जगद्गुरु तुकाराम महाराजांचे विचार असतील. आणि त्या विचारांमध्ये मग 20 वर्षांनंतर जेव्हा ते जगतील तो काय फरक पडला असेल ते विचार करण्यासारखं आहे. जितक्या तरुण वयात तुम्ही या संतांचे विचार आत्मसात कराल तितकं आयुष्याचं ध्येय स्पष्ट होईल आणि चालायला मार्ग मोकळा होईल. पण ही बलोपासना सुद्धा चालू आहे, त्याचं नेमकं कारण काय? पुढे काही नवीन आहे का? काय आहे ना, मी ते विचारलं खास करून. ते दिसतंय बा, पुन्हा पहाडासारखं होणं चाललंय. म्हणजे तू आहेच पहाडासारखा, पण पुन्हा पहाडासारखं होणं चाललंय. काय नेमकं? काही नाही रे बाबा. काय आहे ना, मारुतीरायाचे उपासक होता मी, त्यामुळे हे नाही केलं ना. मी कायम म्हणतो की फिटनेस इज नॉट अ डेस्टिनेशन, इट्स अ जर्नी. तो तुम्हाला लाईफमध्ये इन्क्लूड करायला लागतो, आयुष्याच्या रोजच्या दिनक्रमात ते इन्क्लूड करायला लागतं. किती वेळ? 1.25 तासाचा माझा 1.25 ते 1.5 तासाचा वर्कआउट असतो. लक्षात घ्या, महत्वाचे ते 1.25 तास म्हणजे हा. पुढे त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी हे मी आता त्याचं प्रॅक्टिकल कारण सांगतो. आज आपल्याकडे जसं आपण विचारांबद्दल बोलतोय तसंच शारीरिक व्याधींबद्दलही जर बोललं तर आज डायबिटीस नावाचं जे भूत आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर बसलंय, माझं पर्सनल मत असं आहे की डायबिटीस हा काही आजार नाही, हा रोग नाही, इट इज अ लाईफस्टाईल डिसीज. तुमच्या आयुष्य तुम्ही कसं जगताय, काय खाताय, काय पिताय, किती वाजता झोपताय, ह्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. आणि सगळ्यांना कळकळीची विनंती माझी अशीच असते की आपण छान तब्येत बनवून लोक आपलं कौतुक करतील, त्यापेक्षा आपल्याला पुढे साधारणपणे 50 वर्ष जगायचं झालं तर हे एकच वाहन देवाने दिलेलं आहे, ते नीट ठेवणं आपल्या हातात आहे. त्यासाठी बलोपासना. बरं, शेवटचा प्रश्न. अवधूत गांधीचं आणि दिग्पाल लांजेकरचं असं काय नातं आहे की ही फिल्म टू ही फिल्म, ही फिल्म टू ही फिल्म, असं तुम्ही दोघं सोबतच आहात? काय नेमकं नातं आहे? माझे गुरु डॉक्टर रामचंद्र देखणे सर सांगायचे, त्याच्यात त्यांच्या वाक्यात सांगतो, माझी या रक्तात काही ईश्वराचा अंश आहे, ज्ञानी याचा वा तुकयाचा हाच माझा वंश आहे. वा वा वा, क्या बात. अगदी थोडक्यात फर्स्ट क्लास, एकदम मस्त अगदी. तर मला असं कळालं की थोडंसं आवाज अडथळ्यात आहे, तर दोघं मिळून काहीतरी. हा, मी तुला सांगतो अवधूत. अगदी. या चित्रपटामध्ये माऊलींनी लिहिलेला एक सुंदर गोंधळ, तो रिलीज पण झालेला आहे. बरं.
गुरुद्यापेक्षा काय सांगू द्या. हा नामदेव महाराजांचा अभंग घेऊयात आपण. आता नामदेव महाराजांचं आणि माऊलींचं नातं फार गोड आणि फार वेगळं नातं आहे. या दोघांनी भारत भ्रमण पण केलेलं आहे बरं का. आणि नामदेवांनी प्रचार प्रसार जो केला आहे तो संप्रदायाचा त्याच्यात म्हणजे नामातयाचा किंकर जेणे केला हा विस्तार बहिणाबाईंच्या अभंगामध्ये आहे. तर फार मोठं काम नामदेवांचं आहे. आणि जसं मगाशी सांगितलं की आपल्याला बरेचसे संत जे कळलेत समकालीन नामदेव महाराजांमुळे कळलेत. तर नामदेव महाराज माऊलींची ख्याती सांगतात. तर जे आजच्या काळामध्ये काही लोक जे आक्षेप घेणारे असतील या गोष्टींवर, भिंत चालवली का, रेड्यामुखी वेद वाजवले का, त्यांच्यासाठी नामदेव महाराजांनी तेव्हा सांगून ठेवलेलं आहे. ते अभंगामध्ये आहे, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, वेद महिषामुखी बोलवले. आणि ही चाल जसं मगाशी म्हटलं तसं ही गाभाऱ्यामध्ये प्रसाद म्हणून मिळालेली चाल आहे, ती सादर करतो तुमच्यासमोर. अवधूत पूजा करत असताना माऊलींची किंवा नरसिंह सरस्वती महाराजांच्या मठात सुद्धा फार मला आवडलं त्याचं ते की तो पूजा करता करता म्हणजे ते सगळं निर्माल्य काढत असेल, पुन्हा ते वस्त्र लेवत असेल देवाला, हे सगळं करताना तो गात असतो. म्हणजे ती जितक्या वेळ पूजा चालली आहे तितक्या वेळ तो गात असतो आणि त्यातनं गाता गाता सुचतात त्याला हे. असं तर प्रसाद थेट तिकडूनच होते सूर हो, आणि हो, शब्द. अगदी. हा. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, ज्ञानोबाची ख्याती, ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेद महिषामुखी वदविले, वेद महिषामुखी वदविले. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती, काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. कोठवरी वानुयाची स्वरूप स्थिती, कोठवरी वानुयाची स्वरूप स्थिती. चालविली भिंती मृत्तिकेची, चालविली भिंती मृत्तिकेची. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. क्या बात, जबरदस्त. म्हणजे यावरती फार काही व्यक्त होण्यापेक्षा या सुरांच्या ऋणांमध्ये राहावं, हो, खरं आहे. हा, आणि याचा आनंद घ्यावा. मला असं वाटतं हाच आनंद तुमच्या सगळ्या पुढल्या कलाकृतीतनं आम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अशीच भेटत राहा. मी कायम शेवट करताना हेच म्हणतो की भेटत राहा वेगवेगळ्या भूमिकेमधनं. हाच काय तो स्वार्थ. धन्यवाद आजच्या या सगळ्या संवादाबद्दल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मंडळी यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.